नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी चा उदाहरण संग्रह 49 वर चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वी च्या सर्व लिंक तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे हा उदाहरण संग्रह सोडवण्यासाठी आपल्याला काही सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर त्यापैकी पहिलं सूत्र आहे आयताची परिमिती आणि हे सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। त्यानंतर दुसरं सूत्र आहे चौरसाच्या परिमितीचं आणि ते आहे 4 गुणिले एका बाजूची लांबी। तर ही दोन्ही जी सूत्र आहेत ती आपण लक्षात ठेवायची आहेत। हा पूर्ण उदाहरण संग्रह ह्याच्या आधारेच आपल्याला सोडवायचा आहे। तर इथे पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, लांबी 7 सेमी आणि रुंदी 4 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल। बघा आपल्याला काय सांगितलं आहे की एक आयत तयार करायचा आहे, तर तो आयत तयार करण्यासाठी किती लांबीची एकूण जी तार लागणार आहे ती शोधायची आहे। मग त्यासाठी मी इथे एक आयत तयार करून दाखवतो। तर अशा पद्धतीचा समजा आपण एक आयत तयार करायचा आहे। तर आपल्याला लांबी काय दिली आहे, तर लांबी दिलेली आहे 7 सेमी आणि रुंदी दिलेली आहे 4 सेमी, बरोबर। तर आता आपल्याला ह्याची परिमिती काढावी लागेल, म्हणजे आपल्याला एकूण लागणारी तार शोधायला मदत होईल। तर बघा काय करायचं, इथे आपण आयताच्या परिमितीचं सूत्र लिहून घ्यायचं। म्हणून इथे लिहायचं आहे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। आता इथे जी आकृती मी तयार केलेली आहे ती फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तयार केलेली आहे। तर बघा आयताची जी लांबी असते ती दोन्ही बाजूला समान असते आणि रुंदी दोन्ही बाजूला समान असते। म्हणजे इथे देखील 7 सेमी असणार आहे आणि इथे रुंदी 4 सेमी असणार आहे। तर बघा इथे आपण काय सांगितलेलं आहे, जे सूत्र आहे 2 गुणिले लांबी, म्हणून बघा दोन्ही बाजूची लांबी म्हणून 2 गुणिले लांबी आणि दोन्ही बाजूची रुंदी म्हणून 2 गुणिले रुंदी। तर आता तुम्हाला सूत्र देखील समजलं असेल की सूत्र कसं तयार झालेलं आहे। ओके, तर आता आपण ह्याच्यात किमती भरूयात। तर हे 2 जसेच्या तसे आले, गुणिले लांबी आपल्याला 7 सेमी सांगितलेली आहे अधिक 2 इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, तर रुंदी किती सांगितली आहे 4 सांगितलेली आहे। आता हा गुणाकार करून घेऊयात। तर 2 7 14 अधिक 2 चौक 8। आता आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज काय आहे, तर 14 अधिक 8, 14 अधिक 8 किती उत्तर येतं 22 आणि ह्याचं एकक काय लिहायचं, तर एकक आपल्याला सेमी दिलेलं आहे म्हणून ह्याचं एकक देखील सेमी येईल। चला आपल्याला आयताची परिमिती मिळालेली आहे, तर आपल्याला जे उत्तर मिळालं त्या उत्तराला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्स तयार केल्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला ठळकपणे दिसून येतं। आता हा शाब्दिक प्रश्न आहे, मग आपल्याला उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आयत तयार करण्यासाठी 22 सेमी लांबीची तार लागेल। चला आपला पहिला प्रश्न इथे झालेला आहे। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एका आयताची लांबी 20 मीटर व रुंदी 12 मीटर आहे, तर त्या आयताची परिमिती काढा। बघा आता मी इथे तुम्हाला पुन्हा आकृती काढून समजावणार नाही, आता आपण डायरेक्टली सूत्राचा वापर करूयात। तर इथे लिहायचं आहे आयताची परिमिती। तर आयताची परिमिती काय आहे, तर त्याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। आता हे 2 जसेच्या तसे आले, गुणाकाराचं चिन्ह जसंच्या तसं आलं। लांबी आपल्याला दिलेली आहे 20 मीटर म्हणून इथे लिहिलं 20 अधिकचं चिन्ह, इथे 2 आहेत ते जसंच्या तसे आले, गुणाकाराचं चिन्ह जसंच्या तसं आलं आणि रुंदी आपल्याला सांगितली आहे 12 मीटर म्हणून इथे लिहिलं 12। तर आता आपण हा गुणाकार करून घेऊयात। तर 20 दुणे 40 झाले अधिक 12 दुणे 24 झाले। आता ही बेरीज करायची आहे।
तर बघा 40 आणि 24 यांची जर बेरीज केली तर उत्तर येणार आहे 64 आणि ह्याचं एकक काय लिहिणार आपण इथे मीटर दिलेलं आहे म्हणून परिमितीचं एकक देखील मीटर येईल। आपल्याला उत्तर मिळालं। आता ह्या उत्तराला आपण नेहमीप्रमाणे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पुन्हा आपण काय करायचं आहे तर आपलं उदाहरण शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल। तर इथे लिहायचं आहे त्या आयताची परिमिती 64 मीटर आहे। आपला इथे दुसरा प्रश्न झालेला आहे। आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती काढा। बघा आता आपल्याला चौरस सांगितलेला आहे। याच्या अगोदर आपण काय केलं होतं याच्या अगोदरच्या उदाहरणात आपल्याला आयत दिला होता। तर इथे मी तुम्हाला आकृती तयार करून दाखवतो। तर समजा अशा पद्धतीचा एक चौरस आपल्याला दिलेला आहे। तर बघा या चौरसाची जी प्रत्येक बाजूची लांबी असते ती नेहमी समान असते। त्यामुळे जर आपल्याला एका बाजूची लांबी 9 मीटर दिलेली आहे याचा अर्थ ह्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी 9 मीटर आहे। आणि ह्याचं सूत्र काय तयार होईल मग तर ह्याचं सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी। बघा बाजूची लांबी आता इथे 4 ने गुणाकार का केलेला आहे तर प्रत्येक बाजूची लांबी समान आहे त्यामुळे इथे आपण 4 ने गुणाकार केलेला आहे। तर चला आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या सूत्रामध्ये भरूयात। तर हे 4 जसंच्या तसे आले गुणाकाराचं चिन्ह जसंच्या तसं आलं आणि बाजूची लांबी आपल्याला 9 मीटर दिलेली आहे म्हणून इथे लिहिलं 9। आता हा गुणाकार आपण करायचा आहे तर 4 9 36 झाले आणि याचं एकक आहे मीटर म्हणून इथे मीटर लिहिलं आणि आपलं जे उत्तर आहे त्या उत्तराला लगेच आपण बॉक्स तयार करून घ्यायचा। आता इथे देखील आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर शब्दात लिहायचं आहे म्हणून लिहायचं आहे त्या चौरसाची परिमिती 36 मीटर आहे। चला तिसरा प्रश्न झाला। आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया। चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून होईल। बघा आपल्याला काय सांगितलं आहे तर एक आयताकृती मैदान दिलेलं आहे। मैदानाची आपल्याला लांबी दिलेली आहे आणि मैदानाची रुंदी दिलेली आहे आणि ह्याच्या भोवती 4 फेऱ्या अंतर चालायचं आहे म्हणजे 4 ने गुणाकार करावा लागेल। मग आपण काय करायचं अगोदर आयताची परिमिती काढायची म्हणजे त्याचं एका फेरीमधील अंतर मिळेल आणि त्याला 4 ने गुणाकार करायचा म्हणजे 4 फेऱ्यांचं आपल्याला अंतर मिळेल। तर इथे अगोदर आयताची परिमिती शोधूयात म्हणून लिहायचं आहे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। मग इथे आपण लांबी दिलेली आहे ती भरूयात जी आहे 160 अधिक रुंदी दिलेली आहे 90। आता हा अगोदर गुणाकार करून घ्यायचा आहे तर गुणाकार काय येईल बघा तर 2 गुणिले 160 उत्तर आलं 320 अधिक 90 गुणिले 2 180। आता ह्या दोघांची करायची आहे बेरीज तर 0 अधिक 0 उत्तर आलं 0 8 अधिक 2 उत्तर आलं 10 10चं 0 लिहिलं हातचा आला 1 हातचा 1 आणि हे 3 4 झाले 4 आणि 1 5 झाले म्हणजे इथे उत्तर आपल्याला 500 मिळालं आणि एकक आहे मीटर म्हणून इथे लिहायचं आहे मीटर। चला आपल्याला एक उत्तर मिळालं एका फेरीचं अंतर मिळालं तर इथे आपण लिहून घ्यायचं आहे म्हणून एका फेरीचे अंतर बरोबर 500 मीटर। मग अशा एकूण आपल्याला किती फेऱ्या करायच्या आहेत 4 फेऱ्या करायच्या आहेत म्हणून इथे लिहायचं आहे म्हणून 4 फेऱ्यांचे
अंतर बरोबर काय करायचं, ह्या 4 ने एका फेरीच्या अंतराला गुणाकार करायचा, म्हणून 4 गुणिले 500. तर 4 गुणिले 500 केल्यावर किती उत्तर येतं, तर बघा 4 गुणिले 0 उत्तर आलं 0, पुन्हा 4 गुणिले 0 उत्तर आलं 0 आणि 4 गुणिले 5 उत्तर आलं 20, म्हणून इथे लिहिलं 20. एकूण किती मिळालं आपल्याला, 2000 मिळालं. पण हे 2000 काय आहे, हे 2000 आहेत मीटर, म्हणून इथे 2000 मीटर लिहिलं. चला आपल्याला एक उत्तर मिळालेलं आहे की एकूण अंतर किती आहे, तर 2000 मीटर आहे. मात्र आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, किती किलोमीटर. मग बघा एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. मग आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या 2000 ला 1000 ने भागाकार करावा लागेल. म्हणून इथे 2000 भागिले करण्यासाठी आपण काय केलं, छेद लिहिला आणि छेद कितीने, 1000 ने केलं. आणि आता 1000 ने भाग दिलेला आहे, 1000 ने भागाकार केलेला आहे, म्हणून एकक आपण बदलायचं, एकक लिहायचं किलोमीटर. शॉर्टमध्ये आपण किमी लिहिलं तरीही चालेल. चला आता कितीचा भाग लागतोय बघा, तर इथे भाग कसा लागणार, तर ह्या 3 शून्यांनी आपण कट केलं तर राहिले किती, 2. आणि जेव्हा 2/1 राहिलेला आहे, 1 हा छेदाच्या ठिकाणी असताना तो नाही लिहिला तरीही चालतो. म्हणजे इथे आपल्याला उत्तर किती मिळालं, तर उत्तर मिळालेलं आहे 2 किलोमीटर. चला आपल्याला फायनल उत्तर मिळालं. या फायनल उत्तराला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. चला आता आपण शब्दामध्ये उत्तर लिहून घेऊयात. म्हणून 4 फेऱ्या घातल्यास 2 किलोमीटर अंतर चालून होईल. तर अशा पद्धतीने आपला हा चौथा प्रश्न झाला. आता आपण 5व्या प्रश्नाकडे जाऊयात. 5व्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून घ्या. इथे आपल्याला काय सांगितलं आहे की संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण करतो. बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी 120 मीटर आहे. तर संजू दररोज किती अंतर चालतो ते किलोमीटर मीटरमध्ये लिहा. तर बघा आपल्याला 12 फेऱ्यांमधील अंतर शोधायचं आहे आणि जी बाग आहे ती चौरसाकृती आहे, म्हणजे आपल्याला एका फेरीचं अंतर शोधण्यासाठी चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे चौरसाची परिमिती. तर चौरसाची परिमिती काय आहे, 4 गुणिले बाजूची लांबी. आता बाजूची लांबी जी आपल्याला दिलेली आहे ती सूत्रामध्ये भरूयात. म्हणून 4 गुणिले बाजूची लांबी आपल्याला 120 मीटर दिलेली आहे, इथे लिहून घेतलं. आता हा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 0 उत्तर आलं 0 आणि 12 चौक 48 म्हणून इथे 48 लिहिलं. तर हे 480 झालं आणि इथे एकक लिहायचं आहे मीटर. इथे आपण मीटर लिहिलं, आपल्याला एक उत्तर मिळालेलं आहे. तर हे एका फेरीचं अंतर आहे, म्हणून इथे लिहायचं आहे. म्हणून एका फेरीचे अंतर बरोबर 480 मीटर. अशा एकूण 12 फेऱ्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणून 12 फेऱ्यांमधील अंतर, तर 12 फेऱ्यांमधील अंतर शोधण्यासाठी काय करायचं, ह्या 12 ने एका फेरीच्या अंतराला गुणाकार करायचा. म्हणून 12 गुणिले 480. तर हा गुणाकार आता आपल्याला करायचा आहे. तर हा गुणाकार तुम्ही बाजूला उभ्या पद्धतीने करून पाहिला तरीही चालेल. जर तुम्हाला आडव्या पद्धतीने गुणाकार येत नसेल तर सरळ काय करायचं, अशा पद्धतीची उभी मांडणी करून पाहायची. आता इथे देखील जर तुम्हाला 12चा पाढा येत नसेल तर तुम्ही 2च्या पाढ्याने अगोदर गुणाकार करायचा, नंतर 1 ने गुणाकार करायचा. मी तुम्हाला डायरेक्टली 12 ने गुणाकार करून दाखवतो. तर 12 गुणिले 0 उत्तर आलं 0. त्यानंतर 12 8 96. तर 96चे लिहायचे आहेत 6, हातचे आले 9. त्यानंतर 12 चौक 48. 48 आणि 9 ह्यांची जर बेरीज केली तर उत्तर आलं
57. तर हे उत्तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे 5760 आणि ह्याचं एकक लिहायचं आहे मीटर. आपल्याला उत्तर मीटरमध्ये मिळालं, मात्र आपल्याला उत्तर कसं विचारलेलं आहे तर किलोमीटर आणि मीटरमध्ये विचारलेलं आहे. मग ह्याला आपण रूपांतर करूयात. मग रूपांतर करण्यासाठी काय करायचं आहे तर बघा 5760 आपल्याला मिळालेलं आहे 5760. मग ह्याचं रूपांतर कसं होईल बघा तर अगोदर आपण 5000 वेगळे लिहूयात आणि त्यामध्ये 760 बेरीज करूयात. बरोबर. तर आता हे जे 5000 आहेत ते किती होतील तर 1000 ने भाग दिल्यानंतर 5 राहतील, म्हणजे हे झाले 5 किलोमीटर अधिक 760 मीटर. बरोबर. मग आपल्याला उत्तर किलोमीटरमध्ये आणि मीटरमध्ये मिळालेलं आहे, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे. म्हणून संजू दररोज 5 किलोमीटर 760 मीटर अंतर चालतो. चला इतकं झालं. आता पुढचा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल. आपल्याला आयताकृती भूखंडाची लांबी दिलेली आहे आणि तारेचं 3 पदरांचं कुंपण करायचं आहे. मग आपण काय करूयात अगोदर परिमिती शोधूयात. परिमिती शोधली म्हणजे आपल्याला एका पदराच्या कुंपणाची एकूण तार मिळेल आणि मग त्याला आपण 3 ने गुणाकार केला तर 3 पदरांची तार मिळेल. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आयताची परिमिती. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे सांगा बरं. तर ते आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर बघा 2 गुणिले लांबी आपल्याला किती दिलेली आहे 50 मीटर, म्हणून इथे लिहिलं 50 अधिक 2 गुणिले रुंदी. रुंदी दिलेली आहे 30, म्हणून इथे लिहिलं 30. तर इथे काय उत्तर मिळालं बघा 2 गुणिले 50 उत्तर आलं 100 अधिक 2 गुणिले 30 उत्तर आलं 60, म्हणून इथे 100 अधिक 60 उत्तर आलं 160 आणि ह्याचं एकक आहे मीटर. तर इथे आपल्याला जी परिमिती मिळाली ती परिमिती म्हणजे काय तर कुंपणाच्या एका पदरासाठी लागणारी तार आहे, म्हणून इथे लिहायचं आहे. म्हणून कुंपणाच्या एका पदरासाठी लागणारी तार बरोबर 160 मीटर. मग असे एकूण 3 पदर तयार करायचे आहेत, म्हणून 3 पदरांसाठी लागणारी तार बरोबर काय करायचं 3 पदर आहेत म्हणून 3 ने गुणाकार करायचा. 3 गुणिले 160. जर हा गुणाकार आपण केला तर किती होते बघा 3 गुणिले 0 उत्तर आलं 0 आणि 16 त्रिक 48, म्हणून इथे 480 उत्तर मिळालं. तर ह्याचं एकक देखील आपल्याला मीटर लिहायचं आहे. चला आपण इतकं केलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपल्याला खर्च शोधायचा आहे. मग खर्च कसा शोधायचा तर आपल्याला जे एकूण अंतर मिळालं एकूण मीटरमध्ये त्या तारेची लांबी मिळालेली आहे, तर आपल्याला जो दर दिलेला आहे त्या दराने गुणाकार करायचा. तर दर काय आहे 60 रुपये प्रति मीटर. मग इथे लिहायचं आहे म्हणून कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च बरोबर तारेची एकूण लांबी जी आहे 480, या 480 ला तारेचा जो दर आहे 60 रुपये प्रति मीटर त्याने गुणाकार करायचा. तर आता इथे आपल्याला 480 गुणिले 60 असा गुणाकार करावा लागेल. आपण काय करूयात बाजूला उभ्या पद्धतीने हा गुणाकार करून पाहायचा. तर बघा ह्या शून्याने ह्या सर्व अंकांना जर आपण गुणाकार केला तर उत्तर काय येतं उत्तर येतं 0. हवं तर मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो.
चला, एका स्थानाचा गुणाकार झाला. आता दुसऱ्या स्थानाचा गुणाकार करण्यासाठी आपण एकक स्थानचं 0 घ्यायचं. 6 गुणिले 0 उत्तर आलं 0. त्यानंतर 6 गुणिले 8 उत्तर किती येणार? उत्तर आलं 48. 48चे आपण लिहिले 8, हातचे आले 4. त्यानंतर 6 चोक 24, 24 आणि 4 28, मग इथे लिहिले 28. आता ह्यांची करायची आहे बेरीज. तर कोणत्याही संख्येमध्ये 0 आपण बेरीज केलं तर किंमत बदलत नाही, म्हणून इथे काय येणार? 2 8 8 0 0. हे जसंच्या तसं आलं. तर इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 28,800. आणि हा काय आहे? हा खर्च आहे. मग खर्च कसा लिहितो? तर खर्च आपण रुपये ह्या एककाने लिहितो, म्हणून इथे लिहायचं आहे रुपये. आपल्याला एकूण खर्च शोधायचा होता. खर्च शोधून झालेला आहे. तर आपल्याला जे उत्तर मिळालं त्याला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. चला, उत्तर मिळालं. हे उत्तर आता शब्दात लिहायचं आहे. म्हणून कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च 28,800 रुपये आहे. इथे आपलं 6वं उदाहरण झालं. आता पुढे जाऊयात. 7व्या उदाहरणात आपल्याला काय सांगितलं आहे बघा. एका खेळात चौरसाकृती क्रीडांगणाभोवती धावावे लागते. क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 20 मीटर आहे. एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो किती मीटर अंतर धावला? मग आपण अगोदर काय करूयात, तर त्याचं एका फेरीतील अंतर शोधूयात. आणि एका फेरीतील अंतर शोधण्यासाठी आपल्याला चौरसाची परिमिती शोधावी लागेल. म्हणून इथे लिहायचं आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूची लांबी. म्हणून आता काय होईल बघा, तर 4 गुणिले बाजूची लांबी किती सांगितलेली आहे? 20 मीटर सांगितलेली आहे, म्हणून इथे लिहिलं 20. तर हा गुणाकार जर आपण केला तर उत्तर किती येतं? तर 20 चोक 80 आणि एकक लिहायचं आहे मीटर. तर हे आपल्याला काय मिळालं? एका फेरीचं अंतर. म्हणून एका फेरीचे अंतर बरोबर 80 मीटर. आता हे जे एका फेरीचे अंतर आपल्याला मिळाले त्याला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेऊया. आता एका फेरीचं अंतर मिळालं, मात्र आपल्याला एकूण 5 फेऱ्यांचं अंतर शोधायचं आहे. मग काय करायचं? ह्या एका फेरीच्या अंतराला 5 ने गुणाकार करायचा. म्हणून 5 फेऱ्यांचे अंतर बरोबर 5 गुणिले 80. तर हा गुणाकार किती येईल बघा? 5 गुणिले 0 उत्तर आलं 0, म्हणून इथे 0 लिहिलं आणि 5 8 40, इथे 40 लिहिलं. तर किती झालं? हे 400. आणि एकक लिहायचं आहे मीटर. तर इथे आपल्याला 400 मीटर अंतर मिळालं. त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया. इथे देखील आपल्याला उत्तर शब्दात लिहायचं आहे. बघा, आपण एक प्रॅक्टिस ठेवायची की जर शाब्दिक उदाहरण आहे तर उत्तर देखील आपण नेहमी शब्दात लिहायचं. म्हणून इथे लिहायचं आहे तो खेळाडू एकूण 400 मीटर अंतर धावला. चला, 8व्या प्रश्नाकडे जाऊयात. 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण लावायचे आहे, तर त्यासाठी किती तार लागेल? मग बघा, आपल्याला अगोदर आयताची परिमिती शोधायची आहे, कारण की इथे लांबी आणि रुंदी वेगवेगळी दिली आहे. याचा अर्थ हे आयताकृती शेत आहे. मग इथे लिहायचं आहे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर इथे 2 गुणिले लांबी दिलेली आहे 60 अधिक 2 गुणिले रुंदी दिलेली आहे 40. हा गुणाकार करायचा. 60 दुणे 120 अधिक 40 दुणे 80. आता ही जर बेरीज केली तर 120 आणि 80 ह्यांची बेरीज 200 येते. आणि
आपल्याला एकक दिलेलं आहे मीटर, म्हणून इथे 200 मीटर असं उत्तर मिळालं. तर ही झाली आयताची परिमिती. तर आयताची परिमिती म्हणजेच तर त्या शेताचा एका पदराला लागणारी कुंपणाची तार. म्हणून आपण इथे लिहायचं आहे कुंपणाच्या एका पदराला, एक पदर म्हणजे एक फेरा, तर इथे एका पदराला लागणारी तार बरोबर 200 मीटर. तर हे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करायचा. तर अशा पद्धतीचे 4 पदर आपल्याला करायचे आहेत. मग काय करायचं, तर ह्याला 4 ने गुणाकार करायचा. म्हणून 4 पदरांना लागणारी तार बरोबर 4 गुणिले 200. तर हा जर गुणाकार केला तर काय होते बघा, 4 गुणिले 0 उत्तर आलं 0, पुन्हा 4 गुणिले 0 उत्तर आलं 0, 4 गुणिले 2 उत्तर आलं 8. म्हणजे आपल्याला इथे 800 मीटर उत्तर मिळालेलं आहे. तर ह्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. ओके, तर हा बॉक्स तयार झाला. आता आपण शब्दात उत्तर लिहायचं. म्हणून 4 पदरांना लागणारी तार 800 मीटर आहे. तर इथे आपला 8वा प्रश्न झाला. आता 9व्या प्रश्नाकडे जाऊया. 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सेमी, 20.4 सेमी व 10.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा. बघा, आता आपल्याला इथे त्रिकोणाची परिमिती शोधायची आहे. मग काय करायचं, मग त्रिकोणाच्या परिमितीचं आपल्याला सूत्र लिहून घ्यावं लागेल. त्रिकोणाची परिमिती, आता त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची जर बेरीज केली तर त्याची परिमिती मिळते. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज. मग ही बेरीज करण्यासाठी काय करायचं, तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची जी आपल्याला लांबी दिलेली आहे ती लिहून घ्यायची आहे. तर इथे 24.7 अधिक 20.4 अधिक 10.5. आता ही बेरीज करायची आहे. मग आपण काय करूयात, ही बेरीज उभ्या पद्धतीने मांडून पाहूयात. तर अगोदर सांगितलेलं आहे 24.7, त्यानंतर 20.4 आणि त्यानंतर 10.5. तर ह्या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज. चला बेरीज करूयात. तर 7 अधिक 4 11 झाले, 11 आणि 5 झाले 16. 16चे आपण 6 लिहिले, हातचा आला 1. आता पुढची बेरीज करण्या अगोदर हे जे दशांश चिन्ह आहे ते आपण इथे लिहून घेतलं. आता पुढे काय होईल बघा, 1 अधिक 4 5 झाले, 5 आणि 0 0, म्हणजे ह्याच्यात 5 मध्ये शून्याची बेरीज केली तर किंमत बदलणार नाही, म्हणून हे 5 जसेच्या तसे आले. त्यानंतर 2 अधिक 2 4 झाले, 4 आणि 1 5, म्हणून इथे लिहिले 5. तर इथे 55.6 असं उत्तर मिळालं. इथे लिहायचं आहे 55.6 आणि एकक लिहायचं आहे सेमी, म्हणून इथे सेमी लिहिलं. आपल्याला जे उत्तर मिळालं त्या उत्तराला आपण लगेच बॉक्स तयार करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणाची परिमिती शोधली. मग इथे शब्दात लिहायचं आहे त्रिकोणाची परिमिती 55.6 सेमी आहे. चला 9वा प्रश्न झाला. आता 10व्या प्रश्नाकडे जाऊया. 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला आलेखावर काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या आकृत्यांमधून आपल्याला परिमिती शोधायची आहे. तर बघा इथे काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला सांगितलं आहे की आयत ABCD ची परिमिती शोधा. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे, हा आयत दिलेला आहे ABCD. आलेख कागदावर ह्या ज्या रेषा दिलेल्या असतात त्यापैकी ज्या ठळक रेषा असतात त्यामधील अंतर असतं 1 सेमी आणि ह्या ज्या पुसट रेषा आहेत त्यामधील अंतर असतं 1 मिलीमीटर.
मग बघा इथे ABCDची परिमिती शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर अगोदर सूत्र लिहून घ्यावं लागेल. इथे सूत्र लिहून दाखवतो. तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग आता लांबी कशी शोधायची, तर आपण लांबी शोधूयात. बघा इथून ह्या ठळक रेषेपर्यंत 1 सेमी झालं, त्यानंतर ही दुसरी ठळक रेषा 2 सेमी झालं, त्यानंतर ही तिसरी ठळक रेषा 3 सेमी झालं. त्यानंतर आता पुसट रेषा आहेत. मग बघा त्या पुसट रेषा मोजायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5वी रेषा. म्हणजे काय झालं, तर 3.5 अशी आपल्याला लांबी मिळालेली आहे. तर इथे लिहून घ्यायचं आहे 2 गुणिले लांबी मिळालेली आहे 3.5 अधिक 2 गुणिले, आता रुंदी किती आहे, तर रुंदी देखील आपण शोधूयात. तर काय होईल बघा, ह्या ठळक रेषेपासून ही ठळक रेषा 1 सेमी झालं, त्यानंतर ही ठळक रेषा 2 सेमी झालं आणि 1 2 3 4 5 म्हणजे इथे 2.5. मग इथे लिहायचं आहे 2.5. मग काय होईल बघा, तर 3.5 ने 2 ला जर गुणाकार केला तर उत्तर येते 7 अधिक 2.5 ने 2 ला गुणाकार केला उत्तर आलं 5. तर 7 अधिक 5 उत्तर किती येणार, 12. मग इथे आपल्याला 12 सेमी अशी परिमिती मिळाली. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, आयत EFGH ची परिमिती. तर बघा EFGH इथे आहे, याची परिमिती शोधायची आहे. मग इथे देखील आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आता मी सूत्र न लिहिता डायरेक्टली किंमत लिहितो. तर 2 गुणिले लांबी शोधायची आहे. लांबी किती मिळते बघा आपल्याला, इथपासून इथपर्यंत हे 1 सेमी अंतर झालं, त्यानंतर इथपर्यंत दुसरा सेमी, त्यानंतर इथे तिसरा सेमी, त्यानंतर बघा ह्या ज्या पुसट रेषा आहेत त्यापेक्षा थोडीशी डार्क रेषा आहे, तर ही आहे, ही झाली 5 ची रेषा, म्हणजे इथे 3.5 झालं, त्यानंतर 6 7 आणि 8 म्हणजे 3.8. मग इथे लिहून घ्यायचं आहे 3.8 अधिक 2 गुणिले रुंदी. आता रुंदी किती आहे, तर रुंदी देखील शोधूयात. ह्या ठळक रेषेपासून दुसऱ्या ठळक रेषेपर्यंत 1 सेमी अंतर झालं. आता मिलीमीटर शोधूयात. 1 2 3 म्हणजे 1.3. मग इथे लिहायचं आहे 1.3. आता हा गुणाकार करून घेऊयात. तर 2 गुणिले 3.8 यांचा गुणाकार 7.6 अधिक 2 गुणिले 1.3 चा गुणाकार आहे 2.6. आता ही बेरीज करायची आहे. ही बेरीज किती येईल बघा, तर 6 अधिक 6 12 झाले. 12चे 2 लिहिले, हातचा आला 1, त्यानंतर तो 1 आणि हे 7 8 झाले, 8 आणि 2 10, इथे लिहिलं 10. एका अंकानंतर इथे दशांश चिन्ह आहे म्हणून हे दशांश चिन्ह लिहिलं, म्हणून 10.2 सेमी अशी आपल्याला इथे परिमिती मिळाली. त्यानंतर चौरस PQRSची परिमिती शोधायची आहे. तर इथे सूत्र काय आहे, तर 4 गुणिले बाजूची लांबी, म्हणून 4 आणि बाजूची लांबी शोधूयात आता. तर बघा ह्या ठळक रेषेपासून ह्या ठळक रेषेपर्यंत 1 सेमी झाला, त्यानंतर इथपर्यंत 2 सेमी झाला, त्यानंतर मिलीमीटर मोजूयात. 1 2 3 4 म्हणजे 2.4. तर इथे लिहायचं आहे 2.4. आता हा गुणाकार करायचा. तर हा गुणाकार किती येईल बघा, तर 4 चोक 16, 16चे 6 लिहिले, हातचा आला 1, 4 दुणे 8 आणि 1 9 झाले, इथे 9 लिहिले आणि दशांश चिन्ह इथे लिहिलं, म्हणजे 9.6. आपल्याला परिमिती मिळाली 9.6 सेमी. आता सर्वात शेवटी आयत STUV ची परिमिती शोधायची आहे. मग इथे आपण काय करायचं, अगोदर 2 गुणिले, आता लांबी शोधूयात. लांबी किती आहे बघा, तर हे झालं 1 सेमी, त्यानंतर हे झालं 2 सेमी आणि इथपर्यंत 3 सेमी, म्हणजे इथे 2 गुणिले 3 असं उत्तर मिळालं, अधिकचं चिन्ह. आणि रुंदी किती आहे बघा, तर रुंदी देखील ही झाली 1 सेमी आणि इथपर्यंत 2 सेमी, म्हणजे इथे 2 गुणिले 2 लिहायचं. हा गुणाकार करूयात. 2 गुणिले 3 उत्तर आलं 6, अधिक 2 गुणिले 2 उत्तर आलं 4. 6 अधिक 4 उत्तर किती मिळतं, 10 आणि एकक आहे सेमी, म्हणजे 10 सेमी अशी आपल्याला इथे परिमिती मिळालेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे एकूण 10 प्रश्न इथे सोडवलेले आहेत आणि ह्या 10व्या प्रश्नासोबतच आपला उदाहरण संग्रह 49 इथे कंप्लीट झालेला
आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।